Now let us see the another important topic of magnetic circuit is the magnetization characteristics. It is also called as BH curve. The magnetization characteristics किंवा BH curve सेमच आहे. A ferromagnetic substance म्हणजे काय? The magnetic substance. एकदम सोप्या भाषेत ferromagnetic means magnetic substance. A ferromagnetic substance is unmagnetized when the domains are oriented at random. आपण बघितलं की जनरली तो मॅग्नेटिक असेल किंवा नॉन मॅग्नेटिक असेल त्याच्यामधले मॅग्नेटिक डोमेन्स जो आहेत दे आर ओरिएंटेड ॲट रँडम डायरेक्शन. म्हणजे काहींचं नॉर्थ पोल लेफ्टला असेल, काहींचं वर असेल, काही खाली असेल. सो दीज डोमेन्स आर ओरिएंटेड रँडमली इन अनमॅग्नेटाइज्ड मटेरियल दॅट वी हॅव सीन अर्लियर. आणि जेव्हा आपण मॅग्नेटाइज करतो दे आर ओरिएंटेड जनरली इन वन डायरेक्शन. म्हणजे सगळे जे छोटे छोटे आतमध्ये मॅग्नेट आहेत त्याला आपण टायनी मॅग्नेट्स म्हणतो किंवा दे आर कॉल्ड मॅग्नेटिक डोमेन्स. दे आर ओरिएंटेड इन वन डायरेक्शन. सगळे नॉर्थ पोल एका डायरेक्शनला, साऊथ पोल एका डायरेक्शनला. पण जो अनमॅग्नेटाइज मटेरियल असेल त्याच्यामध्ये असं असत नाही. प्रत्येकाचा नॉर्थ पोल साऊथ पोल हा वेगवेगळ्या डायरेक्शनला असतो. सो दे आर ओरिएंटेड ॲट रँडमली. In such situation, there is no magnetic motive force or no flux across the specimen म्हणजे तो मटेरियलमध्ये स्पेसिफाईड मटेरियल स्पेसिमेन अँड इट डज नॉट प्रोड्यूस एनी मॅग्नेटिक फील्ड आउटसाईड इटसेल्फ. म्हणजे असा जो अनमॅग्नेटाइज मटेरियल असेल त्याच्यापासून कुठलेही मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही आणि ते मटेरियलच्या बाहेरसुद्धा येत नाही. दस द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन दॅट मटेरियल अँड अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऑर मॅग्नेटिक फोर्स आर इक्वल टू झिरो. म्हणजे असं अनमॅग्नेटाइज मटेरियल असेल त्याच्यामधले फ्लक्सही तयार होत नाही आणि त्याच्यामध्ये एचसुद्धा तयार होत नाही आणि बाहेरच्या बाजूला अप्लाय केलेला एचसुद्धा झिरो आहे. सो इन केस ऑफ अनमॅग्नेटाइज मटेरियल देर इज नो फ्लक्स, देर इज नो फ्लक्स डेन्सिटी, देर इज नो मॅग्नेटायझिंग फोर्स. नाउ कन्सिडर ए टोरायडल ॲज शोन इन फिगर. म्हणजे सर्क्युलर रिंग असेल कशाची? ती मॅग्नेटिक मटेरियल असेल दॅट इज कॉल्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल मीन्स फेरोमॅग्नेटिक मटेरियल. सो कन्सिडर ए टोरायडल दॅट इज अ सर्क्युलर रिंग लाईक फॉर एक्झाम्पल आयर्न अँड वाउंड विथ सोलेनॉइड कॉईल. सोलेनॉइड वाउंड ऑन ए अनमॅग्नेटाइज फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आता इथं जो रिंग आहे ती अनमॅग्नेटाइज फेरोमॅग्नेटिक मटेरियलची आहे आणि त्याच्यावर कॉईल गुंडाळलेली आहे दॅट इज अ सोलेनॉइड अँड सप्लाइड बाय द करंट. वी कॅन सी देअर वेन करंट सप्लाइड टू द कॉईल दॅट प्रोड्युसेस फ्लक्स इन द that circular ring in the toroidal ring. We can see here the B, that is due to flux. The B is the flux density. Flux density is flux by the cross section area of the ring as shown in figure. If the flux density is measured in the center line of the toroid, म्हणजे फ्लक्स डेन्सिटी कुठे मेजर करायची? ॲट द सेंटर ऑफ दॅट रिंग. The relationship between B and H is given by the line OE in the figure, which is almost linear. बघू आपण हे कसं आहे ते. So we have to plot the graph between the B म्हणजे the flux density. आणि flux density कसं करणार? The total flux in the ring, in that toroidal ring, divided by the cross section area of the toroidal ring. मॅग्नेटायझेशन कर्व हॅज मेनी नेम्स बीइंग रेफर्ड टू ॲज BH कर्व. म्हणजे ह्याला BH कर्व म्हणतात, मॅग्नेटायझेशन कर्व म्हणतात, द मॅग्नेटिक सॅच्युरेशन कर्व म्हणतात किंवा सिम्पली मॅग्नेटायझेशन कॅरेक्टरिस्टिक्स मिनिंग द सेम. द मॅग्नेटायझेशन कॅरेक्टरिस्टिक्स, BH कर्व, मॅग्नेटिक सॅच्युरेशन कर्व, मॅग्नेटायझेशन कर्व मीन्स सेम, दॅट इज BH कर्व. Hence, magnetization curve is nothing but the plot between flux density produced inside the material. What is magnetization curve? Magnetization curve is simply it is a plot, it is a graph between the flux density produced inside that material. आता ह्याच्यामध्ये मटेरियल कुठलं आहे?
ते टोरॉइड रिंग आहे. दॅट इज फेरोमॅग्नेटिक मटेरियल, फॉर एक्झाम्पल आयर्न. सो बी प्रोड्यूस इनसाइड द मटेरियल अँड अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच. तुम्ही एच शिकला असेल, बी शिकला असेल फर्स्ट इयरमध्ये. एच इज द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. द फॉलोइंग फिगर शोज द सेटअप फॉर प्लॉटिंग BH कर्व. बघू खालच्या बाजूला. बाय व्हॅरिंग करंट फ्लोईंग थ्रू द सोलेनॉइड, the H applied to the ferromagnetic material can also be changed because H, the magnetizing force किंवा magnetic field strength, H कसा काढायचा? H equal to the product of number of turns of the coil into I, त्यातून जाणारा करंट divided by L. L is length of magnetic path. You can see here in the figure. या फिगरमध्ये काय? हे मॅग्नेटिक मटेरियल आहे, दॅट इज टोरॉइडल सर्क्युलर शेपमध्ये. त्याच्यावर कॉईल आहे, जनरली कॉपर कॉईल असेल. नाव N इज नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल, I इज द करंट फ्लोईंग थ्रू दॅट कॉईल, अँड L इज द मीन लेंथ ऑफ दिस सर्क्युलर रिंग. सेंटरमधली जो आहे ना, दॅट इज लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ. मॅग्नेटिक पाथ म्हणजे where flux is flowing, the flux is created, and त्या पाथची लेंथ आहे L. L is the length of that toroidal, N is the number of turns of the coil, I is the current flowing through that coil. Therefore, the applied magnetizing force or magnetic field strength H equal to N, number of turns of the coil, into I, current flowing through the coil, divided by L is length of magnetic path. Now this magnetizing field strength H is proportional to the current through the coil. Why? H is proportional to the current through the coil because for a given circuit, for a given toroidal, the number of turns of the coil is fixed and the length of magnetic path L also fixed. So therefore, the H, that is magnetizing force H, is directly proportional to the current flowing through the coil. By increasing the value of current through the coil, म्हणजे जसं जसं करंटची व्हॅल्यू वाढवत जाणार काय होणार? द H, दॅट इज द मॅग्नेटिक फोर्स H, द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ H अप्लाइड टू द मटेरियल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे एस सोप्या भाषेत कशाने वाढवणार? बाय इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द coil. As we increase the value of current flowing through the coil, the value of H also increases. As the value of magnetic force H increases, the flux सुद्धा वाढणार आहे, and of course flux density, that is the ratio of flux through that iron ring divided by A. A is cross section area of that ring. So flux density is simply a ratio of the flux flowing through this iron ring divided by the cross section area of the ring. The flux and hence flux density through the toroidal ring also increases and almost linearly up to the certain point. The point ला म्हणायचं knee point. म्हणजे it will start from zero origin because at start B equal to 0, H equal to 0. That we have seen. For unmagnetized material, जेव्हा तुम्ही अनमॅग्नेटाइज मटेरियल घेता त्याच्यामध्ये फ्लक्स 0 असेल, म्हणजे फ्लक्स डेन्सिटी 0 असेल आणि सिमिलरली H सुद्धा 0 असेल. सो द ओरिजिन पॉईंट इज फ्रॉम ओरिजिन ऑफ द ग्राफ 0, 0. And as we increase H by increasing the value of current through the coil, the flux and flux density in the material also increases. Therefore, this increase is almost linear. The increase in B is almost linearly as we increase the value of H, as we increase the value of current through the coil. Here, almost all magnetic domains orient in the direction of, orient means align. All magnetic domains orient in the direction of the field due to the action of applied magnetic field H. वी हॅव सीन दॅट मटेरियल कशाचं असतं? मटेरियलमध्ये छोटे छोटे मॅग्नेट असतात, दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक डोमेन किंवा दॅट इज कॉल्ड टायनी मॅग्नेट्स. वेन वी अप्लाय H, नाव दीज टायनी मॅग्नेट्स, दीज मॅग्नेटिक डोमेन्स oriented means aligns
म्हणजे सगळी नॉर्थ पोल एका डायरेक्शननी आणि सगळे साऊथ पोल एका डायरेक्शननी. दे आर कॉल्ड ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक डोमेन्स due to the action of applied magnetic field. So the magnetic motive force of each domain, म्हणजे या छोट्या छोट्या जो मॅग्नेट असेल त्याचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे ऑर द टायनी मॅग्नेट is in such a direction that increase the flux produced inside that material inside that toroidal ring. In this case we can consider iron. म्हणजे हे डोमेन सगळे अलाइन होतात. अलाइन झाल्यामुळं काय होतं, दॅट प्रोड्युसेस मोर फ्लक्स इनसाइड द मटेरियल. नॉर्मली व्हेन द मटेरियल इज अनमॅग्नेटाइज, जेव्हा मटेरियल अनमॅग्नेटाइज असते काय असते, छोटे मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक डोमेन्स दे आर ओरिएंटेड रँडमली, त्यामुळे ऑलमोस्ट the total flux in the material will be zero. But when we apply the external magnetic field, magnetizing force H, all these domains they align, they orient in one direction. सगळे नॉर्थ पोल एकीकडं आणि सगळे साऊथ पोल एकीकडं असं अलाइन झाल्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामुळं ते छोट्या छोट्या मॅग्नेटचं मिळून मोठा मॅग्नेट तयार होईल अँड दॅट इन्क्रीजेस द फ्लक्स प्रोड्यूस बाय दॅट मटेरियल. आणि जसं जसं तुम्ही एच वाढवत जाणार त्याप्रमाणे काय मोर मॅग्नेटिक डोमेन्स आर ओरिएंटेड. जास्त जास्त डोमेन्स ते एका डायरेक्शननी होत जाणार, ओरिएंट होत जाणार, अलाइन होत जाणार आणि त्याप्रमाणे त्यातून जास्त जास्त फ्लक्स तयार होणार. सो ॲज एच इन्क्रीजेस द फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी ऑल्सो इन्क्रीजेस अँड दिस इन्क्रीज इन फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी इज ऑलमोस्ट लिनियर अप टू सर्टन पॉईंट. त्याला म्हणायचं नी पॉईंट. The straight part of the curve, that is a linear region, ह्याच्यामध्ये बी सी म्हणलं, is stretched out because the domains influenced by external magnetic field easily turn into direction of magnetization. म्हणजे काय, जसं जसं तुम्ही एच वाढवणार, जसं जसं हा फोर्स वाढवणार मॅग्नेटाइजिंग फोर्स, त्याचप्रमाणे हे जो डोमेन्स आहेत दे विल अलाइन इन द मटेरियल आणि त्याची अलाइन झाल्यामुळं त्यातला फ्लक्स आणि फ्लक्स डेन्सिटी वाढत जाणार. ॲज द मॅग्नेटायझिंग फोर्स फर्दर इन्क्रीजेस, हे कुठपर्यंत होणार, अप टू द नी पॉईंट. त्याच्यावर जर वाढवत गेलं तर काय होणार, ॲज मॅग्नेटायझिंग फोर्स फर्दर इन्क्रीजेस द डोमेन्स आर विथ ग्रेट डिफिकल्टी ओरिएंटेड इन टू द एक्झॅक्ट डायरेक्शन ऑफ द फील्ड. हे थोडंसं तिरकी असतात. दे आर अलाइन इन वन डायरेक्शन बट दे आर सम नॉट एक्झॅक्टली पॅरल. थोड्या अशा डायरेक्शनमध्ये तिरपे असतात वी कॅन सी. आणि अजून जर मॅग्नेटिक फोर्स वाढत गेलं तर दे आर ट्राय टू बिकम पॅरलल टू ईच अदर. आणि त्यामुळं इथं काय होतं की इवन दर इज अ लार्ज इन्क्रीज इन एच, दॅट इज मॅग्नेटिक फोर्स, दर इज अ व्हेरी स्लाइट इन्क्रीज इन द फ्लक्स. So as magnetic force further increases, the domains are with great difficulty oriented into the exact direction of the field. This gives the rounded part of the curve CD, commonly known as the knee point, which indicate that large change in H produces very small change in B. We can see here. हा B आणि H चा प्लॉट आहे. H is taken on x-axis, B is taken on y-axis. As we increase the magnetic force H, the flux and flux density increases up to the almost in the linear fashion up to the knee point. You can see here. So curve OBC, it is almost linear. म्हणजे जसा एच वाढवणार त्याप्रमाणे काय होणार, फ्लक्स आणि फ्लक्स डेन्सिटी वाढत जाणार. म्हणजे मोर अँड मोर मॅग्नेटिक डोमेन्स आर ओरिएंटेड इन दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटायझिंग फोर्स. आणि जसं जसं हे मॅग्नेटायझिंग फोर्स वाढत जाणार त्याप्रमाणे देर इज अ लेस अँड लेस इन्क्रीज इन फ्लक्स. कारण का की ऑलमोस्ट ऑल मॅग्नेटिक डोमेन्स आर अलाइन इन द मॅग्नेटायझिंग फोर्स डायरेक्शन. आणि ह्याच्यावर वाढवत गेलं जरी तुम्ही एक्सटर्नल फोर्स वाढवत गेला तरी काय, दर इज ऑलमोस्ट ऑल magnetic domains are aligned. There is no further increase in the flux, and that part we can say saturation. So therefore the curve can be divided in linear part, non-linear part. Actually divided into three parts. एक लिनियर असेल, एक नॉन लिनियर असेल, नंतर जो शेवटचा पार्ट आहे तो सॅच्युरेशन असेल. जरी किती मॅग्नेटायझिंग फोर्स वाढवला तरीसुद्धा there is almost no increase in magnetic flux or magnetic flux density in the material. That part is called saturation. As the applied current is further increased, which increases the applied H,
but almost there is a no change or negligible change in the flux density. म्हणजे जरी फार वाढवत गेलो आपण एच तरी काय होणार, दर इज ऑलमोस्ट नो चेंज इन फ्लक्स ऑर फ्लक्स डेन्सिटी इन द मटेरियल, आणि त्या पार्टला म्हणायचं सॅच्युरेशन पार्ट. निग्लिजिबल चेंज इन द फ्लक्स डेन्सिटी दॅट इंडिकेट ऑलमोस्ट ऑल मॅग्नेटिक डोमेन्स in the materials are already perfectly oriented in the direction of applied magnetic field. इथं फाईल्ड झालं आहे, दॅट शुड बी फील्ड. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये सॅच्युरेशनच्या कंडिशनमध्ये ऑलमोस्ट सगळे जो मॅग्नेटिक डोमेन्स आहेत दे आर ऑलरेडी अलाइन, परफेक्टली अलाइन इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे सगळे जो मॅग्नेटिक डोमेन्स असेल दे आर ऑल अलाइन इन द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, and no further increase in the flux possible in the material. अशा केसमध्ये there is no increase in the magnetic flux and hence flux density. त्यामुळे जो BH curve आहे that become almost parallel to magnetic force H, parallel to the positive x-axis. त्याला म्हणायचं saturation, which indicate that ultimately magnetization curve attain a constant maximum value and the material is said to be saturated. So therefore BH curve can be divided into three parts. पहिला पार्ट म्हणायचं लिनियर. तो लिनियर कुठं असेल, फ्रॉम ओरिजिन अप टू नी पॉईंट. फ्रॉम नी पॉईंट टू डी पॉईंट वी कॅन से नॉन लिनियर रिजन. म्हणजे जसं मॅग्नेटायझिंग फोर्स वाढत जाणार त्यामुळे थोडं मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जाणार. आणि फ्रॉम द डी ऑलमोस्ट दर इज नो इन्क्रीज इन फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी इन द मटेरियल, अँड दॅट पार्ट इज नोन सॅच्युरेशन पार्ट. The difference in flux between saturation curve and the airline. The airline काय तुम्ही नंतर मला सांगायचं. OA at any magnetic force is due to the contribution of the magnetic material. This flux known as intrinsic flux. हे एअर फ्लक्स काय, इंट्रिन्सिक फ्लक्स काय, तुम्ही स्वतः बघायचं काय, व्हॉट इज दिस. दॅट्स आय गिवन सम क्वेश्चन्स. नाव लेट अस सी सम इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स drawn from the BH curve. BH curve itself not a linear straight line. आपण बघतोय फिगरमध्ये BH curve is not a straight line. Therefore the permeability of the material, permeability सगळ्याला माहीत असेल, permeability of the material also not constant. The permeability definition काय, it is the ratio of B by H. So B by H, so B is not linearly increases as the value of H increases. जर लिनियर इन्क्रीज झालं असतं, जर B आणि H जर स्ट्रेट लाईन असतं, ॲट दॅट टाईम वी कॅन सी परमियाबिलिटी इज कॉन्स्टंट. बट फॉर ए गिवन मटेरियल the BH curve, that curve between B and H is not a linear one, therefore the permeability of the material also not constant. In linear region of the curve, the permeability of the material almost constant. In case of the linear region, that is from OBC up to knee point, we can see this is a straight line. So therefore the permeability of the material in the linear region up to the knee point is almost constant. The question for your brainstorming, मी सांगितल्याप्रमाणे OA line indicates the BH curve in the above graph. What OA line indicates in the above BH curve? What will be the shape of BH curve for non-magnetic materials? Try yourself.